नमस्कार सर्वांना. आजपासून मी चालू करणार आहे पॉडकास्ट. पॉडकास्ट चालू करण्याचा उद्देश असा आहे की मला लोकांना जाणून घ्यायला आवडते, लोकांशी कनेक्ट व्हायला आवडते. तसेच लोकांचे अनुभव आपण घेणे, परत आपले अनुभव त्यांना शेअर करणे. त्यामुळे मी विचार केलाय आजपासून पॉडकास्ट चालू करण्याचा. आणि आज असा गेस्ट कोण नव्हता, पण ही माझी मैत्रीण मला आज भेटण्यासाठी आली होती. तर तिच्यापासून मी चालू करण्याचा विचार केलाय. नमस्कार, मी वैशाली सानप, सुमित्राची मैत्रीण. ओके. ती मला प्रश्न विचारणार आहे, मी तिला उत्तर देणार आहे. ती म्हटली मी काही पण रॅन्डम विचारणार. म्हटलं ठीक आहे, विचार, मला सांगता येईल तेवढं सांगते मी. तर आता आपला पहिला प्रश्न आहे वैशाली सानप यांना. तर तुझ्या आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे? आनंदाचे क्षण तसे माझ्या आयुष्यामध्ये आहेत भरपूर सारे, पण त्याच्यामध्ये महत्वाचे 2-3 क्षण आहेत. एक आहे, एक मी 10th पास झालेली, मी फर्स्ट आलेली, तो एक. वाव, किती पर्सेंट होते? मला 84. नाईस, 84. आणि एक सेकंड, त्याच्यानंतर सेकंड वाला होता जेव्हा मी पोलीस खात्यामध्ये भरती झाली, तेव्हाचा एक रिझल्ट लागला त्या दिवशीचा एक. आणि एक माझं घर, आम्हाला घर नव्हतं, आमचं घराचं स्वप्न पूर्ण झालं, आमचं घर बांधून झालं. मग तो एक. असे 2-3 क्षण खूप म्हणजे खूप जास्त लक्षात राहण्यासारखे होते माझ्या. ओके, चांगलं आहे. त्यामध्ये मला सगळ्यात आवडता म्हटलं तर एक पोलीस खात्यामध्ये आलेले आहेत. कारण की त्या दिवशी झालेलं असं की माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं, आम्ही लग्नामध्येच होतो सगळे, माझे आई वडील, आम्ही. आणि त्याच दिवशी रिझल्ट लागला आणि सगळे मला असं बोलायला लागले, पोलीस मॅडम. अशी सवय नव्हती ना मॅडम ऐकायची. आणि डायरेक्ट असं बोलल्याच्या नंतर मी थोडस मतलब काय म्हणतात ना, एक कन्फ्युज व्हायला लागली, किंवा एक आपल्याला ते ऐकायची सवय नसते आपल्या बाबतीमध्ये. मग थोडस माणूस असं गोंधळून अचानक जाते. रिस्पेक्ट. अचानक असं म्हणजे आजपर्यंत सगळे असं हाडतोड करणार, किंवा म्हणजे समजा आपण रॅन्डम घरामध्ये कसं बोलतात की अरे याला काहीच येत नाही, हे काय होणार आहे ह्याचं, असं. त्याच्यावरून डायरेक्ट मॅडम वर आले. मी अशी शॉक व्हायला लागली, म्हणजे एवढी रिस्पेक्ट भेटते आपल्याला फक्त एका लिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर. तो एक क्षण म्हणजे खूप मजेदार बी होता आणि लक्षात. हा वैशाली, मला तुमच्या बोलण्यावरून तर वाटतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं खूप नॉलेज आहे. कारण तुम्ही एक प्रश्न विचारल्यानंतर 10 वेळेस नाही, 100 वेळेस आन्सर देत आहे. ती चांगलीच गोष्ट आहे. मला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. महिलांनी कसं वागावं याची काय परिभाषा आहे का? नाही, परिभाषा अशी स्पेसिफिक परिभाषा नाहीये. व्यक्ती बदलला की व्यक्तीची परिभाषा बदलते. समोरच्या स्त्रीनं कसं वागावं हे माझं म्हणणं. हे वेगळं, तुमचं वेगळं, तिसरा व्यक्ती आणला त्याचं वेगळं. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची परिभाषा वेगवेगळी आहे. फक्त माझं म्हणणं एकच आहे, स्त्रियांनी कसं वागावं याच्या पाठीमागं माझं फक्त हेच म्हणणं आहे की जेवढं तुम्हाला आनंदात राहता येईल ना, तेवढं राहा. फक्त आनंद तुम्ही साजरा करताना तुमच्या काही संस्कृती आहेत, मर्यादा आहेत, यांचं फक्त भान ठेवा. बाकी तुम्ही फुल एन्जॉय करू शकतात लाईफ मध्ये, खूप सारा एन्जॉय करू शकतात. फक्त तुमच्यावर डिपेंड राहिलं की तुम्ही एन्जॉय करताना त्या एन्जॉय मध्ये फक्त एन्जॉय शोधायचा आहे, नॉलेज शोधायचंय, किंवा मग निगेटिव्हिटी शोधायची. म्हणजे काही गोष्टी आपण प्रत्येक गोष्ट करतो म्हणजे आपण विचार करतो एखादी गोष्ट करताना याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी काय, निगेटिव्ह काय, फायद्यात काय, तोट्यात काय. मग तेव्हा मग तुम्ही एन्जॉयच्या ठिकाणी एन्जॉय करा, बाकी जास्त डोके काय म्हणतात गोष्टींचा विचार करा. म्हणजे अशी काय सीमारेषा कोणी असं जगायचं, फक्त मर्यादा आणि संस्कृतीचं पालन झालं पाहिजे आपल्याकडून, बाकी काहीच करायचं. कारण आजची महिला स्वातंत्र्य भारतातील आहे म्हटल्यावरती पूर्णपणे स्वातंत्र्यच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. महिला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की घरच्यांनी स्वातंत्र्य देणं खूप महत्वाचं आहे. कारण की महिलांच्या पायामध्ये बेड्या फक्त आता घरचेच घालतायत, बाकी नाही काही. घरचे घालतायत, वातावरण थोडं कमी झालं. नाही, आता पर्सेंटेज पहिल्यापेक्षा खूप कमी, पण त्याच्यात पण थोडस आपण जसं जसं शहर सोडून बाहेर जाऊ तसं प्रमाण वाढते. असं प्रकारे म्हणजे कसं तुमच्यावर मर्यादा म्हणजे पॉझिटिव्ह मर्यादा वेगळ्या, निगेटिव्ह मर्यादा वेगळ्या. मर्यादामध्ये पण 2 प्रकार आहेत. तुमच्यावर पॉझिटिव्ह मर्यादा म्हणजे तुमच्या भल्यासाठी असणाऱ्या मर्यादा वेगळ्या असतात, आणि तुम्ही फक्त स्त्री आहात म्हणून रोखण्यासाठी घातलेल्या मर्यादा ह्या वेगळ्या असतात.
मग त्या स्त्री म्हणून रोखतायत त्या मर्यादा तोडून तुम्ही बिनधास्त वागू शकता. फक्त तुमच्या कॅरेक्टरसाठी, तुमच्या घरच्यांसाठी किंवा मग तुमच्या लाईफसाठी जे काही चांगल्या मर्यादा आहेत त्या तुम्ही पाळल्याच पाहिजे. म्हणजेच तुम्ही तुमचं एम ठरवा, पाहिजे ते तुम्ही यशस्वी व्हा. तुम्हाला कोणीच कोणत्या गोष्टीला काही रोखणार नाही. आणि जर तुम्ही यशस्वी असणार तर तुमचे स्वतःचे डिसिजन असणार पूर्णपणे. समजलं का? हो. थँक्यू. माझ्या मैत्रिणीला सपोर्ट करा. पॉडकास्ट चालू केलाय तिनं. तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. नमस्कार.